महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली। या योजने आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत आणि पैसे काढण्यासाठी आता बँकांमध्ये रांगा पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्या महिला आता केवायसी करण्यासाठी अनेक ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। आपण छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये या महिला रांगा लावून दाखल झाल्या आहेत आणि या महिलांची जे काय आहे ते केवायसी झालेलं नाही ते केवायसी करण्यासाठी रांगा लावल्यात आणि अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्याचं देखील सांगितलं जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो या ज्या काही महिला आहेत त्या अनेक याच्यापासून वेळापासून थांबलेल्या आहेत आणि महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे आले कशासाठी आले? पैशासाठी आले आम्ही केवायसी करायला। पैसेच नाही आले आम्हाला मेसेज काहीच नाही आला पैशाचा। पैसे नाही आले म्हणून आम्ही बँकेमध्ये आलोय। का बरं नाही मेसेज आला म्हणून आमचे कागदपत्र सगळे ओके सांगितले आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तर रांगेला उभा आहे। तुमच्या शेजारच्यांचे कोणाचे पैसे आले? हो, काही बाई म्हणल्या ना आम्हाला मेसेज आला म्हणून, पण आमचं का बरं नाही आले? आम्ही त्यासाठी इतके जण त्यासाठीच उभा आहे की मग आपले केवायसी होऊन पण नाही झाले काय काम म्हणून डबल करावं लागते का केवायसी होऊन, त्यासाठी बी फॉर्म घेऊन उभा आहे केवायसी करायसाठी। किती वाजता आले होते तुम्ही? आम्ही सकाळी 6 वाजेपासून येईल इथं। आम्ही तर कोपऱ्यापासून नंबर लावत पर्यंत आलोय। भाऊ काय पैसे द्यायला नाही काहून एवढे बेजार करायला लावले बरं भाऊ ना? द्यायचे तर सगळ्यालाच पाठवायचे ना, काहीला पाठवले काहीला नाही पाठवले भाऊ ना, असं नाही केलं पाहिजे ना। मग आम्ही काय सावत्र बहिणी का भाऊच्या? दादा असं केलं नाही पाहिजे ना। काय तुम्ही सावत्र बहिणी म्हणून पैसे नाही पाठवले? पाठवतील भाऊ, तसं काही नाही, आम्ही तसं नाही म्हणत, पण पाठवलं पाहिजे। माझं म्हणणं कसं आहे, अर्ध्याला मेसेज आले काहीला आलेच नाहीये, त्यासाठी आम्ही आता चेक करायसाठी आलो आम्ही। हो, पण आम्ही सकाळचं बसले ना, सकाळपासून थांबलेले आहेत, त्यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक पंचायत होते असं म्हटलं जाते। मला सांगा तुमचे आले का पैसे? नाही, कशासाठी आले? पुढे केवायसी करायसाठी। केवायसी करायला? हो। बरं, काही शेजारच्या महिलांचे काही पैसे आले? हो, आलेले आहेत त्यांना। तुमचे का नाही आले काय सांगताय? काय माहिती काय नाही आले, केवायसी केल्यामुळे नाही आले, काय माहिती। मावशी तुमचे पैसे आले? माझ्या सोनाला आलेले, मला नाही आलेले। मला नंबर बी नाही, काहीच नाही, मेसेज नाही, काही नाही। तर मी बँकेत केवायसी करायसाठी सकाळी 7 वाजल्यापासून येले चहा पिऊन, नाही काहीच नाही, फक्त चहा घेऊन आले। कसं वाटतंय की आम्ही तर केवायसी करेले, आमचे पैसे का बरं नाही आले? केवायसी करायसाठी त्यांना तर नाही रोखले आमचे पैसे, त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायसाठी इथं आलोय। चौकशी करायला इथं आलोय। सकाळपासून रांगा लावलेल्या आहेत आणि या रांगा ज्या आहेत त्या आपण सकाळपासून असल्याचं पाहायला मिळतं। कब से आए तुम्ही? 9 बजे से आए। 9 बजे से आए। क्या पैसे आए कि नहीं आए? पैसे नहीं आए ना, बोलते केवायसी करो जब मिलेंगे। क्या बोल रहे? केवायसी करने? केवायसी करो बाद में मिलेंगे। परेशान हो गए, सुबह से भूखे प्यासे काम छोड़ के। क्या तकलीफ हो रही है सब? फिर बहुत परेशानी हो रही है ना, इतनी धूप में खड़े रहो। कोई 7 बजे से आए, भूखे से परेशानी हो रही है। आधार कार्ड के ऊपर मिलना था ना, वो पहले जैसे मिले थे वैसे मिल जाना था पैसे। फिर इतनी परेशानी नहीं, 2 दिन नंबर लगाया तो नहीं आ रहा। 2 दिवस झाले नंबर लावले मात्र आले नाहीत। तुम कब से आए यहाँ पर? हम भी 9 बजे से आए वैसा। 9 बजे से आए? जी हाँ। क्या पैसे आए कि नहीं आए? नहीं आए, केवायसी करो बोले। क्या बोल रहे हो? केवायसी करो, तुम्हारा आधार लिंक नहीं बोले बैंक से। बँकेत आधार कार्ड लिंक नाही त्यामुळे पैसे आले नाही असं सांगताय। मावशी तुम्ही कधीपासून आलाय आणि काय काम आहे इथं? मी सकाळी 9 वाजेपासून इथं आलेली आहे आणि माझं आधार कार्ड लिंक नाहीये, त्याच्यामुळे मी इथं थांबलेली आहे। आता केवायसी करायची आहे, आता काम धंदा सगळं सोडून इथं उभा आहे रांगेत। जेवण पण नाही केलेले आणि उभा काय म्हटलं? घर कामाला जाणारी बाया साऱ्या नंबराला, त्यांना सुट्टी नाही आणि जेवण नाही, काही नाही, तसं उभा 7 वाजल्यापासून। हा, तसे नंबर पैसे नाही आले? नाही, पैसे आलेले माझे आलेले तुम्हाला नाही नाही आले? काही लोकांचे पैसे आलेत, काही लोकांचे नहीं आलेत। आणखी काही लोग हैं, अपन त्यांच्याशी बोलणार आहे। कब से आए आंटी यहाँ पर और क्या काम है? 8:30 बजे से आई भैया। वो कभी बड़े केवायसी होना, कभी बड़े आधार कार्ड लिंक नहीं हुआ, तो वो काम करने गए थे 8:30 बजे से भूखी प्यासी बैठी। उनके पास है? हाँ, शुगर है, मेरे को चक्कर आ रहे, अब क्या करेंगे? उधर लाइन लगाई, अब ये लाइन लगाई, अभी खाना नहीं ना कुछ नहीं, और शुगर है मेरे। तो पैसे जमा नहीं? क्या मालूम वो लोग जमा करे कि नहीं करे। ये कागज लाओ बोले तो ये सुबह से ये कागज उसमें पड़ी हुई है, अब इतनी लाइन लगाना है। सकाळपासून अनेक महिला या जेवण न करता आलेल्या आहेत आणि यामुळे उपवास असल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते। मला सांगा तुम्ही कशासाठी आलाय? सर, आमची केवायसी झालेली नाही, 1 वर्ष झालेले आहे, ते केवायसी करण्यासाठी आलो। मग केवायसी केली तरच पैसे पडतील खात्यामध्ये, ते केवायसी करायसाठी आलेलो आम्ही।
तुम्ही कशासाठी आलाय? आम्ही पण केवायसी करण्यासाठी कधीपासून आलेली आहे. सकाळी आम्ही 10 दहा वाजल्यापासून आलेलो आहे. 10 वाजल्यापासून नंबर लावलेले आहेत आम्ही. आता पण आता काय माहिती आम्हाला 5 वाजतात का काय माहिती घरी जाऊस तर. आमचे लहान लेकरं घरीच आहेत, पण आम्ही आता हे म्हटलं आज होऊन जावं म्हणून मग इथं नंबर लावायला आलो. सकाळपासून आम्ही बिना खाल्ले पिल्लेले आलेलो आहे. न खाता पिता. काही प्रोसेस काय किचकट आहे असं वाटतं का? नाही किचकट नाहीये, थोडंफार आता सगळ्यांना थोडे कष्ट घ्यावेच लागतील. तसं सरकारने चांगलं केलेलं आहे, पण थोडं आता गर्दी असल्यामुळे एकदम ते हे झालं ना, कोणाची केवायसी नाही. आता जर माहिती असतं आम्हाला केवायसीचं असतं पहिले, तर मग आम्ही एवढं गर्दी केली नसती. थोडं हे केलं असतं, काल परवा केली असती. पण आता काल काही जणांचे पैसे आले, तर त्यामुळे बायकांना हे पडलं की आपल्या येतात का नाही, म्हणून बायकांना आता कळालं की केवायसी करावं लागेल, म्हणून बायकांनी एवढी गर्दी केली आणि आज असं झालेली. एकत्र म्हणजे अगोदर माहिती नव्हती, आता माहिती मिळाल्यामुळे एकत्र गर्दी झाली असं म्हणतात. आणि या ठिकाणी आणखी काही महिला आहेत. मावशी आले का नाही पैसे? नाही ना तू कसं काय? काय माहिती आता इथं चक्रात मारायला आवड नाही ना नुसतं. चक्र आता उन्हात आणायचं उभा राहा, ते उपवास तापासाचं उभा राहा लागू राहिली. सकाळी कधी आले होते? 9 वाजेपासून येईल आम्ही इथं. काहीच नाही आहे. काय? एकादशी तरी काहीच नाही आज. अरे बापरे. आम्हाला पैसे वाटवले. नाही आज तुम्हाला आले का पैसे? नाही पैसे नाही आले. तुम्हाला आले का पैसे? पाहिजे त्यांना सारखं उभं राहिलं तर आता कधीपासून उभे आहे तुम्ही? आता 9 वाजले आहेत, आता 2 वाजले ना. काय करायला पाहिजे बाहेर? मग काय थोडंफार काही नाश्ता पुरतं काय आहे का काही उपयोगाचं शिल्लक द्यायला पाहिजे तर मग. नाश्त्याला पैसे द्यायला पाहिजे, उभं राहावं लागतं. कशासाठी आले? आम्ही केवायसी करायसाठी. काय माहित नव्हतं का पहिले केवायसी करावं लागते? नाही ना, ते माहितीच नव्हतं ना. ते मी माझं दुसरं खातं दिलं तर दुसऱ्याच खात्यात पैसे आले. आणि दुसरे आले पैसे? हो, डबल केवायसी कशाला? मग ते पैसे निघाले ना, केवायसी त्यासाठी करायचं. बरोबर. खात्यात पैसे आले मात्र केवायसी नसल्यामुळे पैसे निघत नाही. तुम्ही कधीपासून आला ताई? मी पण भरपूर वेळची आलेली आहे. काय काम आहे? कशासाठी? केवायसी करायचंय आणि आधार लिंक करायचंय अकाउंटला. पैसे आले का नाही आले? पैशाचा पण मेसेज नाही आलेला आहे. नाही आला. बाबांनी पैसे दिले. काय माहित दिले का नाही, पण इथं आम्ही सकाळपासून आलेलो आहे. मी माझी 1 वर्षाची मुलगी घरी सोडून आलेली आहे. आणखी नंबर लागत नाहीये. किती तास झाले इथं? 5 तास झाले, नंबर लागत नाही. सकाळी गेल्या 9 वाजल्यापासून या ठिकाणी आले. 5 तास थांबलेत. अनेक लोकांच्या उपवास आहेत, मात्र इथं खाण्यापिण्याची सुविधा नसताना या ठिकाणी थांबलेले आहेत. मात्र ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची आता या ठिकाणी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.